भरणार आहात, काय सांगाल? अपक्ष अर्ज भरणार आहे. तर काही जे कामं राहिली आहेत त्यांच्या कुणाच्या हातून झाले नाहीत, त्यामुळं मला पब्लिकनं उभा केलं आहे. सगळ्या समाज, मुस्लिम समाजाचं, मराठी समाजाचं, सगळं 18 पडी जाते ना मला उभा केले आहेत. आणि अपक्ष उभा राहून हे सगळे कामकाज करायसाठी उभा केलेले आहेत. विरोधक एवढे बलाढ्य मानले जाते, त्यांना कसं तुम्ही आव्हान देणार आहात? काय नाही, हिरो लोक काही करू शकत नाही. त्यांना मतदान फिरू देणार नाहीत कोण, पब्लिक त्यांना कुठं फिरू देणार नाही म्हणून मला सांगतात. यापूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवली होती, त्या अनुषंगाने आजची परिस्थिती पाहता काय वाटतं? त्यावेळेचं वेगळं होतं ना आजची वेगळी आहे. आजचे 100 नाही 101% मी निवडून येऊ शकतो असं वाटतंय. काय तुमच्या म्हणजे काय तुमच्या ज्या पद्धतीने आता तुम्ही लोकसभा निवडणूक लढवताय त्याच्या कशा आव्हान आहे तुमच्या समोर, आता कशा असणार आहेत? काय त्याचं काय आव्हान, तर काय त्यांचा काय उपयोग होणार नाहीच. त्यांनी किती जर ते महाराष्ट्र असले त्यांचा काय उपयोग होणार नाही. या पब्लिक मतदान करणार आहेत. पब्लिकमध्ये कुणी उभा राहू, कुणी काय हो, असं त्यांनी मला पब्लिकनं उभा केलेलं आहे. कुठल्या पक्षाची आपल्याला आतापर्यंत आले असं, वंचितमधून किंवा यापूर्वी आलं कोणाचं वंचितमधून किंवा कुठल्या पक्षातून आमच्याकडे या म्हणून असं सांगा आली होती ऑफर, पण मी नाही म्हणलो. नाही म्हणलो, आपण लढवणार ठाम आहात? एकदम 101% आपण लढवणार ठाम आहे. आणि मुस्लिम समाजाचं 100% मतदान मला मिळणार आहे संपूर्ण. ज्या टायमा ह्याच्यापूर्वी मी उभा होतो 99 सालात, पक्ष होते, आठवले गट होता, BJP होती, त्या काळात मी सध्या अपक्ष उभा होतो. पण त्या टायमा लाखो मतं खाऊन मी 2 नंबरला होतो. आठवले 1 नंबरला, मी 2 नंबरला. माझ्या अंदाजानं 26 ते 28 मतांना मी पडलो आहे आणि 2 नंबरला होतो. तर आज तर म्हणजे मी 1 नंबरच राहणार आहे, त्यामुळे मी उभा राहिलो. काय लोकांच्या भावना काय आहेत? लोकांची भावना अशी आहे, या लोकांची, या कुठलाही पक्ष असलं, कुठली आमदार खासदार जे आहे, आले न गेले, कुठलंही यांनी काम केलेलं नाही. ना चंद्रबाग केलं नाही, MIDC आणली नाही, कुठलं काम केलं नाही. म्हणून लोक म्हणतात मला उभं राहा आणि तुम्ही करून द्याल, असं ते म्हणतात.